दुष्काळी मराठवाड्यातल्या धाराशिवमध्ये मित्रांनी एकत्र एक शेतकऱ्यासाठी किसान मित्र नावानं कृषी प्रदर्शन आयोजित केलं आहे. नेमक्या प्रदर्शनाची संकल्पना काय, मित्र कसे एकत्र आलेत, या प्रदर्शनामागलची गोष्ट आपण जाणून घेऊया. हे सगळा ग्रुप आहे आपल्यासोबत ज्यांनी या कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली आहे. सर, मित्रांनी एकत्र येत तुम्ही हे प्रदर्शन केलं. नेमके हे मित्र तुमचे कुठल्या कुठल्या ह्याच्यातले, कसे एकत्र आलात तुम्ही आणि ह्या प्रदर्शनाची कल्पना कशी सुचली? खरं तर हा पूर्ण मित्रपरिवार 1995-96 साली 10वीमध्ये एकत्र शिकत असलेला मित्रपरिवार आहे. तेव्हापासून ते गेले 27 वर्ष 28 वर्ष आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि विविध माध्यमातून आपण एकत्र राहायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही विविध सामाजिक उपक्रम पण याच्यातून हाती घेतलेले आहे. पण हे सगळं करत असताना जगाचा पोशिंदा शेतकरी हाच उपेक्षित राहत असल्याचं लक्षात आलं. त्याच्यामुळं आम्ही मग शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक मित्रत्वाच्या नात्यानं करण्यासाठी म्हणून हे किसान मित्र कृषी प्रदर्शन भरू. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या जे पूर्ण ग्रुपमधले मुलं आहेत किंवा आता ते व्यक्ती आहेत म्हणा, आमचे सर्वांचे जे व्यवसाय आहेत तर ते सगळे काही शेतीवर अवलंबून आहेत. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आमचेच नाही तर पूर्ण जगातले सगळे व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत आणि जर शेतकरी जर उपेक्षित राहिला तर त्याला उपयोग कुठलाच नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना उपेक्षितपणा तिथून दूर व्हावा, आपल्या दुष्काळी क्षेत्रातले शेतकऱ्यांना थोडासा पुढाकार मिळावा, त्यांना पुढचं ज्ञान मिळावं, त्यांना थोडं पुढं सरकण्यासाठी एक पुशअप मिळावं म्हणून हा घाट घातलेला आहे. तुमचा व्यवसाय काय आणि जो तुमचा ग्रुप आहे, किती सदस्य आहेत या ग्रुपचे आणि काय व्यवसाय आहेत सगळ्यांचे? मी स्वतः डॉक्टर आहे. आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये 136 मुलं मुली आहोत आम्ही. आमच्यापैकी जवळजवळ 17 ते 18 लोक डॉक्टर्स आहेत, काही MBBS आहेत, काही BHMS आहेत, काही BMS आहेत आणि डेंटिस्टसुद्धा आहेत. बाकीचे सगळे व्यापारी वर्ग आहेत, प्राध्यापक आहेत, कोणी लेक्चरर आहे तर कुठं स्वतःचा कारखानदारी आहे. आम्ही सर्व प्रकारचे व्यवसाय असलेले मित्र आहोत पण अजूनपर्यंत एकत्र आहोत आणि आम्ही एकत्र पूर्ण वेळ शेती करणाऱ्या ग्रुपमध्ये कोणी आहे? नाही. हा ग्रुप जो की स्वतः शेतकरी नाही परंतु शेतीमध्ये झटणाऱ्या शेतकऱ्यासाठी प्रयत्न करणारा ग्रुप आहे. एकंदरीत शेतीमध्येच एकही पूर्ण वेळ शेतकरी नसताना यांनी शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन आयोजित केलं आहे. हे प्रदर्शन किती दिवसाचं आहे, काय वैशिष्ट्य आहे प्रदर्शनाचं? हे प्रदर्शन 1 मार्च ते 4 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आलेलं आहे आणि आज उद्घाटनाचा पहिला दिवस आहे. 4 मार्चपर्यंत हे चालणारं प्रदर्शन आहे. याच्यामध्ये जर आपण स्टॉल बघितले तर 100हून अधिक स्टॉल आहेत जे की आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणि महिलांनी हे स्टॉल उभे केलेले आहेत. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सबलीकरणाकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. हा दुष्काळी ग्रामीण भाग आहे. शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण जर बघितलं तर ते सर्वाधिक आहे. म्हणजे जिल्हाच आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये गेली अनेक वर्षापासून या भागामध्ये असं कृषी प्रदर्शन झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांना अत्याधुनिक ज्ञानाचं अवगत व्हावा, त्याचबरोबर त्यानं ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान आहे ते त्याच्या शेतीमध्ये अवलंबिलं जावं, या भूमिकेतून या मित्रपरिवारांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण तर ओके आहेत परंतु आता त्या जगाच्या पोशिंद्याचा थोडा तरी आपण विचार केला पाहिजे. या भूमिकेतून हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांच्या हितासाठीचं हे प्रदर्शन त्यांच्या कल्याणासाठी आणि आर्थिक क्रांतीसाठी महत्त्वाचा एक मैलाचा दगड ठरणार आहे, यात काही काडी मात्र शंका नाही. महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे. तुम्ही सुद्धा या कृषी प्रदर्शनाचा, या मित्रपरिवाराचा एक भाग आहात. तुम्ही काय करतात आणि या प्रदर्शनाच्या ह्यानंतरच्या भरल्यानंतर, सुरू झाल्यानंतर, आज प्रतिसाद पाहिल्यानंतरची तुमची भावना काय? मला असं वाटतं की फ्रेंड्स फॉरेवर या फाउंडेशनमार्फत हे जे कार्यक्रमाचं आयोजन झाले तिथे महिला सबलीकरणाला सुद्धा खूप प्रोत्साहन दिलं गेलं आहे. महिलांनी त्यांच्या शेतामध्ये जे अन्नधान्य उगवतं जसं की पेन खजूर, पापड जे त्यांनी त्यांच्या हाताने तयार केले ते त्याचा उद्योग ते इथे करत आहेत आणि म्हणजे त्यांना मार्केटिंग वगैरे करतात ते इथे आणि मग या कार्यक्रमाने त्यांना पण खूप प्रोत्साहन दिलं. एकंदरीत शेतकऱ्याला त्याच्या कष्टाला आधुनिकतेची जोड मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते आणि हे तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन अशा जर मित्रांच्या माध्यमातून त्यापर्यंत पोहोचलं तर शेतकऱ्याला आजचे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.